सभापती महोदय, परिणय फुकेंनी ही जी भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या धानाच्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जो प्रश्न उपस्थित केला तो अत्यंत खरा आहे आणि सर्वाधिक धानाचे उत्पादक ह्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गडचिरोलीमध्ये सुद्धा आहे. जवळजवळ भंडाऱ्यामध्येच 1.5 लाखापेक्षा धान उत्पादक शेतकरी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. या सर्वांचे मुख्य प्रश्न काय की जे काही आपले धान खरेदी केंद्र आहेत ना भुजबळ साहेब, ते कागदावर आहेत. कारण 245 आपण मंजूर केलेले आहेत धान खरेदी केंद्र, पण मुळात तेवढे केंद्र सुरूच नाही आहे, हा मुळात प्रश्न आहे. आणि जेवढे केंद्र सुरू आहेत त्या केंद्रावर जेव्हा ह्या धानाचं उत्पादन झाल्यानंतर शेतकरी आपलं त्या ठिकाणी नंबर लावून त्या ठिकाणी जातो तर त्यांना तासनतास तिथे वाट पाहावी लागते. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. अनेक वेळा त्या ठिकाणी आपलं जे काही ऑनलाईन पोर्टल आहे त्या पोर्टलवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तांत्रिक अडचणी दरवर्षी येतात. म्हणजे दरवर्षी त्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आमच्या सगळ्या आमदारांना त्या ठिकाणी फोन येतात आणि दरवेळेस तिथे प्रश्न आहेत. आम्ही तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करतो, कलेक्टरशी सुद्धा बोलतो, पण अनेक वेळा ते सोडवल्या जात नाही. आणि म्हणून मग यांना, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे शासकीय गोडाऊन सुद्धा कमी आहेत. शासकीय गोडाऊन कमी असल्यामुळे कधी कधी अतिवृष्टी झाली तर त्या संपूर्ण परिसरामध्ये मागल्या काळामध्ये आपण सरकारी शाळांमध्ये धान आपण ते सर्व ठेवले होते. आपण त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान मोठ्या प्रमाणामध्ये ठेवतो. तर एक तर हे गोडाऊन्स वाढवले पाहिजे, कारण आपले शासकीय गोडाऊन भरल्यानंतर मग आपण काही प्रायव्हेट गोडाऊन्स आपण घेतो, तेही जर कमी पडले तर मग आपण शासकीय शाळा असेल, दुसऱ्या शासकीय इमारती असतील, आणखीन काही कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, या सर्व आवारामध्ये तो ठेवतो. आणि म्हणून मोठा प्रश्न निर्माण होतो, कारण हवामानामध्ये त्या आर्द्रतेमुळे किंवा त्या मॉइस्ट वातावरणामुळे सुद्धा त्यांच्या धानावर त्यांना जे पद्धतीने भाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. तर माझी या चर्चेच्या निमित्ताने आपल्याला विनंती आहे की धान खरेदी केंद्र आणि शासकीय गोडाऊन हे आपण जोपर्यंत तिथलं अनेक वर्षापासून जितक्या प्रमाणामध्ये उत्पादन आहे तितका साठा करण्यासाठी हे जोपर्यंत आपण गोडाऊन उपलब्ध करून देणार नाही आणि तेवढे केंद्र आपण धान खरेदी उपलब्ध करून देणार नाही, हे प्रश्न सुटणार नाही. कारण याचा फायदा व्यापारी घेतात. आणि म्हणून जरी सरकारच्या वतीनं 2400 रुपये त्याचा धानाचा भाव ठरवला असला तरी त्यांना आपला धानाचा त्या ठिकाणी लवकरात लवकर विलावट लावायची आहे. म्हणून 1700-1800च्या भावामध्ये त्यांना व्यापाऱ्यामध्ये विकावं लागते, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये आपण सकारात्मक त्या ठिकाणी उत्तर देऊन त्यांचा प्रश्न सोडवा, अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो. राजेश राठोड बोला. धन्यवाद सभापती महोदय. मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या या निर्देशनास आणून देऊ इच्छितो की सभापती महोदय, धान खरेदीच्या याच्यामध्ये चांगल्या दर्जाचं धान खरेदी करून एक निकृष्ट दर्जाचं राशनिंगचं मटेरियल त्या ठिकाणी त्या यंत्रणेमध्ये पाठवण्यात येतं आणि चांगला तांदूळ हा बाहेर विकला जातो. तर याचं एक मोठं रॅकेट दोन्ही आमदारांनी मागे पण हा प्रश्न घेतला होता, या संदर्भात एक बैठक पण घेतली. मंत्री महोदय, माझी विनंती आहे की याच्यामध्ये साखळी पद्धतीने गुन्हा त्या ठिकाणी घडतोय. एक रॅकेट त्या लोकांचं तयार झालेलं आहे, वेगवेगळ्या लोकांचं, आणि मोठ्या प्रमाणात राशनिंगच्या याच्यावरती ते परिणाम करतायत. आणि निकृष्ट दर्जाचं तांदूळ हे सामान्य जनतेला त्या ठिकाणी मिळतोय. तर याची मोठी सखोल अशी चौकशी करून एखादा सामूहिक गुन्ह्याचा जो मकोकासारखा एखादा मोठा गुन्हा ह्याच्यावरती दाखल करणं गरजेचं आहे. या यंत्रणेमध्ये काम करणारे दोन्ही तिन्ही जिल्ह्याचे जे पुरवठा विभागातील छोटे मोठे अधिकारी आहे, हे सुद्धा त्याच्याशी संगनमत करून मोठ्या प्रमाणात शासनाची आणि जनतेची दिशाभूल करत आहेत, गैरव्यवहार करत आहे, लूट करत आहे. सभापती महोदय, माझी विनंती आहे आपल्या मार्फत शासनाला की शासनाने या संदर्भात थोडं गंभीरतेची चौकशी तातडीने करावी. मंत्री महोदय तुम्ही नाही. आणि तो हात वरती करत होता. आता विक्रम चला ना, आपल्याला 97 घ्यायचे, अजून 260 विरोधी पक्षाला घ्यायचे. काय आपल्या प्रत्येक विषयाशी आहे का संबंध? आदरणीय सभापती महोदया, इथे जी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली गेली ते सन्माननीय फुके साहेब, दरेकरजी, वंजारीजी, राजेश राठोड यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, हे सगळे प्रश्न जे आहेत चुकीचे आहेत असं काही मी म्हणणार नाही. निश्चितपणे ह्या तक्रारी आमच्याकडे सुद्धा सतत सातत्याने येत असतात. महोदया, खरं म्हणजे ही योजना जी आहे ती मुळात
केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे आणि त्याची आधारभूत किंमत जी आहे दरवर्षी केंद्र शासन जे आहे जाहीर करतं आणि मग त्या हमीभावानं जे आहे हे धान आपण खरेदी करतो आहोत. आता ही धान खरेदी करण्याची प्रक्रिया करणार कोण ग्राउंडवर, तर त्यासाठी ह्या दोन संस्था ज्या आहेत, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, ह्या ज्या दोन संस्था ज्या आहेत ते धान केंद्र स्थापन करून तिथे धान गोळा करण्याचं काम जे आहेत ही मंडळी सगळं करत असतात. कारण प्रचंड मोठ्या प्रमाणावर हे काम असल्यामुळं या सगळ्यांची मदत घेणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं जे आहे त्यांच्या यंत्रणेचा आपण उपयोग करतो. त्याच्यामध्ये आपण सांगितलं त्याप्रमाणे महिलांनासुद्धा काही वेळेला जे त्या केंद्र वगैरे जे आहेत ते मिळत नाहीत अशातला भाग नाही. याच्यामध्ये एक काही गोष्ट त्यांनी असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं धान अजून उचललं गेलं नाही किंवा त्यांना मुदतवाढ. महोदया, 4 नोव्हेंबर 25ला शासन निर्णय निर्गमित केला आणि नोंदणी करायला सांगितलं की 30 नोव्हेंबरपर्यंत 25पर्यंत नोंदणी करा. परंतु त्यानंतर मागणी झाली आणि त्यामुळं डिसेंबर 2025 परत मागणी झाली. त्यानंतर 31 जानेवारी 2026 असं 2 वेळा प्रत्येकी 1 महिन्याने ही मुदत वाढवली आणि शेतकऱ्यांना सांगण्यात आलं की तुम्ही नोंदणी केली नसेल तर नोंदणी करा. आणि मग त्यामध्ये 7,16,332 इतक्या शेतकऱ्यांची जी आहे ही नोंदणी झालेली आहे. आम्हाला त्यांनी जे इष्टांक दिलेला होता तो दिलेला आहे 1,04,00,000 क्विंटल, जो आम्हाला इष्टांक दिला की एवढा तुम्ही धान घ्या आणि त्यांचे आम्ही पैसे देऊ केंद्र शासन. आतापर्यंत जे आहे 95 लाख जे आहे टन तेवढं जमा केलं आपण. अजून वाव आहे आपल्याकडे 9 लाख, पण तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांना सांगून आम्ही आणखीन 1 कोटी टनाची जी आहे मागणी केली की जास्त मागितली तर थोडं काहीतरी आणखीन मिळेल की जेणेकरून आपल्याला कुणीही शेतकरी जे आहे हा वंचित राहता कामा नये. आणि म्हणून हे पत्रसुद्धा आपण त्यांना दिलेलं आहे. हा हमीभाव जो आहे हा साधारणपणे जे आहे हा 2,369 रुपये पर क्विंटल आहे. आणि हा प्रोत्साहन भत्ता जो आहे हा महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जातो. हे मान्य करून की हा तिथला शेतकरी जो आहे अतिशय अडचणीत असतो, इतर कुठलंही साधन जे आहे त्यांच्याकडे उत्पन्नाचं नाही आणि म्हणून इतर कुठेही नाही, पण या ठिकाणी मात्र जे आहे महाराष्ट्र शासनानं या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता, आपण त्यांना बोनस म्हणतो, खरं म्हणजे तो प्रोत्साहन भत्ता आहे. कारण बोनस म्हटलं की मग त्याच्यावर त्याला वेगवेगळे कायदे परत निर्माण होतात. 20,000 रुपये पर हेक्टर असे 2 हेक्टरपर्यंत जे आहे आपण त्यांना प्रोत्साहन भत्ता देतो. महोदया, आतापर्यंत जे आहे मागणी आपल्याकडे या थकीत जी रक्कम होती या प्रोत्साहन भत्त्याची ती होती 1,635,78 रुपये. आतापर्यंत आपण 16,29,000 सॉरी काहीतरी शब्द त्याचं चुकतं मला वाटतं. 100 नक्की जर आकडा बरोबर सांगा. 16 कोटी जास्त असणार ना तो. 1,635.78 कोटी इतकी रक्कम देय आहे आणि त्यापैकी प्रत्यक्ष 1,588.76 कोटी इतकी रक्कम जी आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण आतापर्यंत जमासुद्धा केलेली आहे. आणि बाकीची रक्कम जी आहे ह्या ज्या अभिकर्ता संस्था ज्या मगाशी सांगितलं या 2 संस्था
त्यांच्या मार्फत जे आहेत ते सुद्धा पैसे जे आहेत वाटप करण्याचं काम जे आहे सुरू आहे. हे खरं आहे की आपल्याला याच्यामध्ये हे गोडाऊन्स वगैरे जे आहेत कमी पडत आहेत, भाड्याने गोडाऊन्स घ्यावे लागतात. या वर्षीसुद्धा आपण 331 कोटी 49 लाख रुपयाचे जे आहेत प्रमाण जे आहेत दिलेले आहेत. काही आमदारांनी विनंती केली की आमच्याकडे गोडाऊन्स पाहिजेत, त्या लोकांना आपण गोडाऊन बांधण्याला ते प्रमाण दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते काम सुरू होईल. आणि तोपर्यंत हे खरं आहे की कधी कधी अवकाळी पाऊस येतो, या अशा सगळ्या याच्यामध्ये आपण मग ताडपत्री वगैरे ठेवून टेम्पररी आपल्याला ती व्यवस्था ती करावी लागते. हेही खरं आहे आपण सांगितल्याप्रमाणे की काही लोक गडबड करतात. 15 ते 16 मिल्स आपण बंद करून टाकल्या, त्यांच्यावर कारवाई केली. कारण धान चांगलं घ्यायचं आणि CMR जो तांदूळ जो आहे हा कमी प्रतीचा द्यायचा. ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये चौकशी झाल्यानंतर आपण 15-16 मिल्सना ब्लॅकलिस्ट केलं आणि त्यांना सांगितलं की यांच्याकडे द्यायचं नाही. आता त्यामुळे काय झालं की त्या जिल्ह्यामध्ये धान वाढलं आणि मिलिंग कमी व्हायला लागली. म्हणून ताबडतोब आम्ही त्यांना सांगितलं की जी शेजारच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहिजे तर जिथे जिथे मिलर्स आहेत त्या ठिकाणी ते धान पाठवा, परंतु ज्यांनी चोऱ्या करतायत, जे अशा अडचणी निर्माण करतात, त्यांना आपण कुठलीही मदत करता कामा नये, त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे ती कारवाई सुद्धा आपण सुरू केलेली आहे. आपण सांगितलं ते बरोबर आहे. ओके साहेब कुठे गेले? आता दोघां मिळून प्रश्न तयार करा. ते म्हणतात ते बरोबर आहे, पण त्यासाठी जे आहे आपण केंद्र शासनाचे निकष जे आहेत त्याप्रमाणे डिजिटल आर्द्रता मापक यंत्र जे आहेत त्याची सुद्धा योजना केलेली आहे. आणि सगळा जो आहे महा ई भूमी या संकेतस्थळावरून 7/12 तसेच 8A उपलब्ध करून देण्यासाठी आपण पूर्ण सहाय्य त्यांना, तांत्रिक सहाय्य आपण त्यांना करतो आहोत. आता या योजनेअंतर्गत धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीनं चुकारे अदा करण्यासाठी आधार क्रमांक जो आहे, अनेक वेळा त्यावेळी गडबड होऊ नये म्हणून आपण त्यांना आधार क्रमांक, अनेकांकडे तो सुद्धा नसतो. मग आम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगतो की तुम्ही त्यांना आधार कार्ड वगैरे जे काढून द्या, कारण फार रिमोट कंट्रोलमध्ये काही लोक आहेत. आणि मग हे सगळे आधार कार्ड वगैरे जे आहेत ते सगळे त्याची उपलब्ध झाल्यानंतर आपण ताबडतोब जे आहेत हे पेमेंट सिस्टीम जे आहे कारवाई सुरू करतो. बायोमॅट्रिक पद्धतीने आपण शेतकऱ्यांची नोंदणी करतो. खरेदीचे वेळापत्रक त्याचं शेड्यूलिंग करतो. शेतकऱ्यांना आपण ते SMS ने कळवतो. चुकारे अदा करण्यासाठी आधार क्रमांक आधारित पेमेंट सिस्टीम या बाबीच्या अनुषंगाने शासन स्तरावर आपण मुद्दाम कारवाई करतो. कारण याच्यात सुद्धा गडबड व्हायला लागली. ज्या वेळेला आपण बोनस द्यायला लागलो किंवा चुकारे द्यायला लागलो त्याच्यात गडबड व्हायला लागली आणि मग आधार कार्डाची त्याला सुद्धा आपण जोडणी दिली. सॉरी, आता जी माझ्याकडे माहिती आली, गडचिरोली जिल्ह्यात एका 39 मिलरवर वेगवेगळ्या प्रकारची जी आहे कारवाई केली. कायमस्वरूपी त्यांना ब्लॅकलिस्ट करणं, 3 वर्षासाठी काळ्या यादीत टाकणं, आर्थिक दंड करणं आणि फौजदारी गुन्हासुद्धा यांच्यावर आपण दाखल केला. तर आपल्याकडे ज्या वेळेला तक्रारी येतात त्यावेळेला आपण हे सगळं करतो आहोत. मजुरीची रक्कम ही सुद्धा केंद्र सरकार मार्फतच आपल्याला मिळते आहे. आणि केंद्र सरकारनं जे आहे 11.75 याप्रमाणे रुपये याप्रमाणे हा मंजूर केलेला आहे हमाली दर. आणि बारदाना जो आहे हा सध्या उपलब्ध झालेला आहे. तो 1,95,00,000 बारदान उपलब्ध झालेला आहे. आणि तुम्ही जे सांगता त्याच्या माझ्याकडे जी माहिती आली, CMR जमा होण्याची वाट न पाहता आपण चुकारे अदा करतो.
ठीक आहे, कधी थोडेफार लेट होत असेल, पण तुम्ही सांगितलं की या 2 ठिकाणी जे आहे छत्तीसगड आणि तेलंगणा पाहून घेऊ. त्याच्यामध्ये तुमचाच आम्ही तुमच्याच नेतृत्वाखाली अभ्यासवर पण पाठवायची तयारी आहे. चांगलं नवीन जर काय आपल्याला जर काही आयडियाज मिळत असतील, चोऱ्यात कमी होत असतील, शेतकऱ्यांना वेळेवर न्याय मिळत असेल आणि अशा काही योजना इतर ठिकाणी चालू असेल, काही हरकत नाही. आपण त्याचा अभ्यास करून त्यासुद्धा योजना ज्या आहे आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे जे आहे लागू करू शकतो. धन्यवाद.